सुखी करण्याला ज्ञान रवियाला महात्मा फुले. शापित मानव को बदल दिया वरदानों में, हीन दिनों के आंसू तुम्ही ने बदले हैं मुस्कानों में. बुद्धं शरणं गच्छामि. मंगल नाम तुम्हार प्रभु, जो गावे मंगल होत सदा. अमंगलहारी कृपा तुम्हारी, जो चाहत दिल को धोत सदा. है प्रार्थना गुरुदेव से, यह स्वर्ग सम संसार हो. अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही सामुदायिक प्रार्थना विश्वाच्या शांतीसाठी, जगाच्या कल्याणासाठी म्हटली. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोण, याविषयी आपण या ठिकाणी चिंतन करूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती जिल्ह्यातील यावली या लहानशा खेड्यात 30 एप्रिल 1909 त्यांचा जन्म झाला. जन्मताच दारिद्र्य, गरिबी, दुःख हे सर्व त्यांच्या वाट्याला होतं. गरिबीशी झगडत त्यांचे वडील बंडोजी बाबा आणि आई मंजुळा माता यांच्या जीवनाच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. मोलमजुरी करणे, ही आई शेतावर जायची, मोलमजुरी करायची आणि वडील बंडूजी हे शिवणकाम करायचे. अशा या दुःखी कुटुंबात, गरीब कुटुंबात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचं जन्माचं नाव माणिक असं होतं. माणिकला वडिलांनी शाळेत टाकलं, पण शाळा गरिबांना सुद्धा शिकण्यासाठी त्या काळामध्ये काय संघर्ष करावा लागत होता. एकदाचा प्रसंग आहे की माणिक शाळेत गेला आणि शाळेतल्या एका मित्राने त्याची पाटी फोडून टाकली. त्या काळामधली गरिबी की ही पाटी त्याला मोठ्या मुश्किलने त्याच्या वडिलांनी घेऊन दिली होती. माणिकला राग आला आणि त्यांनी शाळेतल्या सगळ्याच मुलांच्या पाट्या फोडल्या. शिक्षकांनी त्याला शिक्षा केली आणि त्याला वर टांगणी दिली. माणिक तेव्हाही हसत होता. आईला जेव्हा कळलं, आईने त्याला विचारलं की माणिक तू असं का करतो, तो म्हणाला माय पाटी फोडून टाकली. कारण गरिबाची टिंगल टवाळी ही त्याही काळात व्हायची, आजही तशाच प्रकारचा आपण समाजामध्ये लोकांचं वागणं पाहत असतो. माणिक हळूहळू मोठा होत गेला. त्याचं आडकोजी बाबा याला त्यांनी गुरुस्थानी मानलं होतं. आपल्याकडे एक फार वाईट परंपरा अशी आहे की आपण व्यक्तीला गुरुस्थानी मानत असतो, पण तुम्ही पाहिलं असेल की या देशातल्याच महापुरुषांनी व्यक्तीला गुरुस्थानी मानलं नाही, तर त्या व्यक्तीच्या विचारांना गुरुस्थानी मानलं. तुकडोजी महाराज म्हणतात की बहिरंग बोध नाही केला, मी सवेची स्वीकारला, अहंकार होऊ नये म्हणून भजला सद्गुरू राजा. त्यांचे जे गुरु होते आडकोजी बाबा हे 100 वर्ष जगलेत. टिपूर पौर्णिमेला त्यांचं 100 वर्षानंतर देहांत झाला, पण
त्या आडकोजी बाबांना त्यांनी मनाने गुरुस्थानी मानलं होतं. ते म्हणतात, माझ्या गुरुनी माझं काही कान फुकले नव्हते, मला कुठला मंत्रगिंत्र दिला नव्हता. तुम्ही या ठिकाणी आपल्याला एक सुंदर असं उदाहरण लक्षात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये 3 महापुरुषांना गुरुस्थानी मानलं. एक भगवान गौतम बुद्धाला, एक भक्त कबीराला आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना. या 3 महापुरुषांना त्यांनी पाहिलं नव्हतं. मग हे व्यक्तीला त्यांनी गुरु मानलं नाही, तर त्या तिघांनी जे विचार समाजाला दिले, मानव उन्नतीचा जो विचार या 3 महापुरुषांनी समाजाला दिला होता, तो विचार म्हणजेच गुरुस्थानी. त्या विचाराप्रमाणे आपण जीवन जगायचं आणि त्या विचाराप्रमाणे समाज घडो अशा प्रकारचा प्रयत्न करायचा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं बालपणीचं जीवन फार खडतड गेलं आणि नंतर त्यांना प्रभुभक्तीची ओढ लागली. कारण लहानपणापासून आपल्याकडे संस्कार केले जातात की परमेश्वर आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये, परमेश्वराच्या संगतीमध्ये तुम्हाला सगळं काही मिळू शकतं, अशा प्रकारची संस्कार तुमच्या माझ्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होत असतो. बालमाणिकला सुद्धा तसंच वाटायचं की परमेश्वर नावाची कुठली तरी वस्तू आहे आणि ते परमेश्वर जर भेटला तर आपल्या जीवनातलं सगळे सुख आणि आनंद सगळ्या काही त्या परमेश्वराच्या कृपेने मिळू शकतं. म्हणून त्यांनी त्याच्या ग्रंथ वाचायचा प्रयत्न केला, पण गरिबाला कोण पुस्तकं देणार, ग्रंथ देणार. तर मग माणिक कोणाच्या कीर्तनात जाऊन बसायचा, प्रवचनात जाऊन बसायचा. पण कीर्तन प्रवचनामध्ये सुद्धा गरिबाच्या पोराला कोणी सामोर बसू द्यायचं नाही. मंडपाच्या बाहेर ज्या ठिकाणी लोक पादत्राणं काढून ठेवायचे अशा केरकचरा पडलेल्या ठिकाणी माणिक बसायचा आणि मन लावून कीर्तनकाराचे कीर्तन ऐकायचा, प्रवचनकाराचं प्रवचन ऐकायचा. आणि त्यातून मग ते कीर्तनकारांच्या कथांमधून त्याला कळलं की जंगलात तपोसाधना केल्याने परमेश्वर मिळतो. मग ध्रुव बाळाची कथा असो, प्रल्हादाची कथा असो, अशा कथांनी त्याच्या मनावर एक परिणाम केला. आणि मग वरखेड हे त्यांच्या गुरुस्थान आणि त्यांच्या मामाचं आजोड म्हणजे आईचं माहेर हे वरखेड होतं अमरावती जिल्ह्यातलं. माणिक त्या वरखेडमधून आडकोजी बाबाचं दर्शन घेऊन तडक निघाला. जिकडं पाय जातील तिकडे तो जात गेला आणि जाता 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 त्यांनी रामटेकच्या जंगलामध्ये तो पोहोचला. त्या जंगलामध्ये त्यांनी काही काळ घालवला. तिथे त्यांनी तपोसाधना करायचा प्रयत्न केला. बालवय एक कोणीतरी महापुरुष त्या ठिकाणी त्यांना भेटला. तुकडोजी महाराज आपल्या आत्मकथेत सुद्धा लिहितात की त्या महापुरुषांनी मला एका गुफेमध्ये नेलं, तिथे मला योग साधना शिकवली, पण नंतर त्या महापुरुषाशी मला भेट होऊ शकली नाही. पुन्हा माणिकचं भ्रमण सुरू झालं आणि मग तशा परिस्थितीमध्ये माणिक ताडोबाच्या जंगलात गेला. नेरी, गोंदोडा या परिसरातल्या जंगलांमध्ये त्यांनी तपोसाधना केली आणि त्या परिसरामध्ये तो लोकसमूहामध्ये सुद्धा मिसळत गेला. पूर्ण नग्न अवस्थेत असल्यासारखा बालब्रह्मचारी अशा प्रकारचं त्यांचं रूप होतं. लोकांना माहित नव्हतं कोण कुठला हा पोरगा. लोक त्याला देवबाबा म्हणायचे. म्हणजे माणिक हे नाव मागे पडून देवबाबा नावाने तो गोंदोळा, चिमूर या परिसरामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या तुकडोजी महाराज प्रचलित झाले. आणि हा देवबाबा लोकांमध्ये कधी मिसळायचा आणि लोकांना काही काही प्रबोधन करायचा, पण ते प्रबोधन करत असताना त्याचं ते काही समाजाचं इतकं भान त्याच्यामध्ये नव्हतं. पण हळूहळू जेव्हा माणिकचा देवबाबा हा मोठा झाला, पुन्हा वरखेडला परत आला, तेव्हा आडकोजी बाबा त्याला म्हणाले की तू अनेक संतांचं वाचतं. कारण आडकोजी बाबा तसे खूप काही बोलायचे नाही, पण त्यांच्या बोलण्यामध्ये कधी कधी असे तुटक तुटक शब्द राहायचे. ते एक दिवस माणिकला म्हणाले, तुका म्हणे का म्हणतं बे, तू का म्हणतं सांग. आणि मग तुकड्यादास नावांनी त्यांनी भजन रचना सुरू केलेत. आणि ममग माणिकचा देवबाबा तुकड्यादास नावाने, तुकडोजी महाराज नावाने जनमानसात प्रचलित झाला. 1935च्या दरम्यानी सालबर्डीला एक फार मोठा महायज्ञ एका ब्राह्मण व्यक्तीने त्याचं नियोजन केलं होतं आणि त्यांनी समाजामध्ये तुकडोजी महाराजाचं नाव सांगून
तिथे धनराशी जमा करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्या महायज्ञाचा त्याला समारोपाला त्याचं जी परिस्थिती ते पूर्ण करू शकत नव्हता. अशा वेळेस त्याला तुकडोजी महाराजांच्या शरण यावं लागलं. महाराजांनी त्याला विचारलं की बाबा, तू माझं नाव सांगून अशा प्रकारचा प्रयत्न केला, पण हे बरोबर नाही. त्यांनी माफी मागितली आणि मग तुकडोजी महाराजांनी त्या यज्ञाला सामाजिक प्रबोधनाचं स्वरूप दिलं. कारण तुकडोजी महाराज यज्ञ यागाच्या फार विरोधात होते. म्हणजे तेल, तूप आणि चांगल्या वस्तू यज्ञात जाळून समाप्त करणं म्हणजे काय देवाची भक्ती नाही आहे. तर समाजहितासाठी आपण हे मेळावे, हा जो यात्रा, ह्या सगळ्याचा उपयोग जर समाज परिवर्तनासाठी, समाज प्रबोधनासाठी होत असेल तर त्या यात्रा मेळाव्यांना महत्त्व आहे. अशा प्रकारचा संदेश प्रबोधन त्यांनी सालबर्डीच्या यज्ञातून केला. आणि त्या सालबर्डीच्या यज्ञामध्ये लाखो लोकांचा मेळावा आणि त्यांच्या जेवणाच्या शिस्तबद्ध पंक्ती उठायच्या, हा सगळा शिस्तबद्ध एक कार्यक्रम त्या माध्यमातून त्यावेळेस गुरुदेव सेवा मंडळ हे नाव प्रचलित नव्हतं, तर आरती मंडळाच्या माध्यमातून आणि नंतर त्याचं गुरुदेव सेवा मंडळाचं रूपांतरण करून लोकांमध्ये तुकडोजी महाराजांनी समाज प्रबोधनाचा एक विचार देण्याचा प्रयत्न केला. त्याच पिरियडमध्ये महात्मा गांधी हे त्या काळातलं स्वातंत्र्याच्या चळवळीतलं मोठं व्यक्तिमत्व. त्यांच्यापर्यंत कोणीतरी अशी एक तक्रार केली की बाबा, एक तुकडोजी महाराज नावाचा तरुण हा लोकांना अंधश्रद्धेकडे वळवत आहे. महात्मा गांधींनी काही लोकांना तुकडोजी महाराजांकडे पाठवलं आणि महाराजांची आणि त्यांची भेट घडली. त्या भेटीमध्ये त्यांच्या ज्या चर्चा झाल्यात आणि सायंकाळची प्रार्थना, त्या प्रार्थनेमध्ये महाराजांनी काही भजनं म्हटली. त्या वेळेस महात्मा गांधी हे मौनामध्ये होते, पण त्या मौनामध्ये असताना त्यांना भान राहिलं नाही आणि ते म्हणाले की तुकडो महाराज और कहो भजन. आणि लोक म्हणायला लागले की बापूंनी मौन तोडा. हे तुकडोजी महाराजांच्या भजनामध्ये एवढी ताकद होती की महात्मा गांधी सारख्या एका महापुरुषाचं मौन सुद्धा त्या भजनाच्या शब्दांनी तुटलं. गांधी म्हणाले कि तुकडो महाराज, आपके शब्दों में इतनी ताकत है कि मेरे मौन को भी आपने भंग कर दिया और मैं आज प्रायश्चित लूँगा, क्योंकि मैं मेरे मौन के अंदर में जो बाधा आई मैं उसका उपवास करके उसका प्रायश्चित, मगर आपके शब्दों में ताकत है. लोग आपके बारे में बहुत गलत मेरे पास में कहते थे. अशा प्रकारे पण जनमानसात असा एक अपप्रचार केला गेला की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे गांधीच्या प्रभावाखाली होते. गांधीच्या विचारातून त्यांनी प्रेरणा घेतली. तुकडोजी महाराज स्वतः देतात, मैं गांधी का नहीं भक्त रहा, ना गांधी कभी मेरे शिष्य रहे, दोनों में था प्रेम बड़ा, मिटा न सके कोई लाख कहे. महाराजांनी सांगितलं की मी गांधींच्या संपर्कात यायच्या आधीपासून माझं राष्ट्रभक्तीचं कार्य, राष्ट्र प्रबोधनाचं कार्य सातत्याने सुरू होतं. इतकंच नाही मित्र हो, की स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की विदर्भामधल्या या सगळ्या चळवळीमध्ये 1942 का आंदोलन मुझसे ही आगे बढ़ा. म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तुकडोजी महाराजांचं इतकं मोठं योगदान होतं की तुकडोजी महाराजांनी त्या काळात म्हटलेली भजनं, अब काय को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे, आते रे नाथ हमारे, झाड़ झड़ूले शस्त्र बनेगे, भक्त बनेगी सेना, अरे पत्थर सारे बॉम्ब बनेगे, नाव लगेगी किनारे, अब काय को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे, आते रे नाथ हमारे. अशा भजनांवर इंग्रजांनी त्या काळामध्ये बंदी आणली आणि तुकडोजी महाराजांना चंद्रपूरला चातुर्मासामध्ये असताना त्या ठिकाणी त्यांना अटक करून नागपूरच्या तुरुंगात बंदिस्त केलं. जेव्हा नागपूरच्या तुरुंगामध्ये मधून सुद्धा त्यांचं हे जनजागृतीचं आंदोलन, स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होतं, इंग्रज घाबरले आणि त्यांनी मग त्यांना रायपूरच्या जेलमध्ये पाठवलं. काय झालं होतं नागपूरमध्ये असं विशेष, तर नागपूरच्या जेलमध्ये एक शिंपी होता. तो पोरगा नागपुरात राहणारा, त्यांनी या शिंप्याचं काम तिथे मिळवून घेतलं तुरुंगामध्ये. कशासाठी, तर तुरुंगातून तुकडोजी महाराजांनी दिलेल्या बातम्या या लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या. त्या काळात कुठलीही प्रसिद्धीचे साधनं नव्हती, कुठलीही टेलिफोन सारखी व्यवस्था नव्हती. अशा काळामध्ये महाराजांच्या
आरती मंडळ श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या पद्धतशीर आणि शिस्तबद्ध यंत्रणेतून त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली. चिमूर, आष्टी, यावली, बेनोडा. यावली बेनोडा ही अमरावती जिल्ह्यात आहे, आष्टी हे वर्धा जिल्ह्यात आहे आणि चिमूर हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या परिसरातले शेकडो गावं या राष्ट्रसंतांच्या विचाराने इतके प्रभावित झाले की इंग्रज त्या आपल्या दमनशाहीला म्हणजे रोखू शकले नाही आणि महाराजांच्या या चळवळीला थांबवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गावची गावं या महापुरुषाच्या शब्दाने पेटलेली आहेत, यांच्या भजनाने चेततात आहे, तेव्हा इंग्रजांनी यांना अटकच करून ठेवली. नंतर त्यांना जेव्हा बाहेर आणलं तेव्हा स्वातंत्र्याच्या चळवळीतल्या शेवटच्या काळापर्यंत त्यांनी इंग्रजी दमनशाही विरुद्ध इथपर्यंतच नाही मित्र हो, तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा गोवा आणि हैदराबादचा निजाम हा नंतर भारतामध्ये विलीन झालं, या दोन्ही स्टेटला त्या ठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये तुकडोजी महाराजांचा सक्रिय सहभाग होता. हैदराबादच्या निजामाविरोधामध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या सशस्त्र तरुणांची टीम त्यांनी तयार केली होती, ज्या तरुणांच्या माध्यमातून त्यांनी एक एल्गार निजामशाहीच्या विरोधात पुकारला होता. आणि तो नुसतंच शांतवादी नव्हता, कारण अनेकदा अनेक लोक म्हणतात पण तुकडोजी महाराज एक असा माणूस होता की ज्याचा शांतीवर जेवढा विश्वास होता त्याला बुद्धाची शांती हवी होती. पण जेव्हा क्रांतीची कोणी भाषा करत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण तेवढेच बलवान आणि बलशाली पद्धतीने त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. निजामाच्या विरोधात गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांची तरुणांची सशस्त्र टीम त्यांनी तयार केली होती. नागपूरचे श्रीमंत बाबूरावजी धनवटे यांनी त्यांना कारतूस आणि बंदुका पुरवल्या होत्या, याचा इतिहास पुरावा आहे. आणि अशा प्रकारे दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम, मानव एक समजते है मगर दानव नहीं बनने देंगे. ही त्यांची मनोवृत्ती होती, ही प्रवृत्ती होती की माणूस एक आहे पण मानवातला जर दानव वाढला, त्याच्यातली जर कुप्रवृत्ती वाढत असेल तर त्याला आम्ही समाप्त केल्याशिवाय राहणार नाही. ही सुद्धा महाराजांची भूमिका होती. म्हणूनच महाराजांवर कुठल्याही गांधींचा किंवा त्या काळातल्या तत्सम राजकीय पुढाऱ्यांचा कुठलाही प्रभाव तुकडोजी महाराजांवर नव्हता. तर उलट तुकडोजी महाराजांच्या संपर्कात जी माणसं आली, सेवाग्रामच्या आश्रमात महात्मा गांधींनी त्यांना बोलावून 1 महिना ठेवलं, त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरची अनेक राजकीय पुढारी त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या विचाराने प्रभावित झाले. मित्र हो, नंतर स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचं सुराज्य व्हावं, चांगलं राज्य व्हावं. कारण मित्र हो, देशाचा नकाशा आम्हाला मिळाला होता 15 ऑगस्ट 1947ला, पण त्या नकाशाच्या आतमध्ये राहणारे, त्या देशाच्या आतमध्ये राहणारी जी माणसं आहेत, कारण जगाच्या पाठीवर भारत एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे पंथ, इतका वेगवेगळ्या विचारामध्ये माणूस वाटल्या गेलेला आहे. या माणसाला एका सूत्रात आणण्याचं काम, सुराज्य निर्माण करण्याचं काम तुकडोजी महाराजांनी नंतरच्या हयातीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गावागावाला जागवण्याचा प्रयत्न केला. गावागावासी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे. आणि या ग्रामोन्नतीच्या विचाराकडे तुकडोजी महाराजांनी स्वतःला झोकून दिलं. आणि त्यासाठी गावागावामध्ये, कारण लोकांचा गैरसमज आहे की तुकडोजी महाराजांनी फक्त ग्रामीण खेड्यातल्या लोकांसाठीच काम केलं. मित्र, कुठलाही महापुरुष एका व्यक्तीसाठी काम करत नसतो, पण त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं. महाराज असं म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गाव भंगता येईल अवदसा देशा माझी. जर देश कशाने भंगत असेल तर तुम्हाला जसं आपण पाहतो की एखादी आई आमची किंवा आमची बहीण आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करते आणि ती भात शिजवत असेल, तर भात शिजला की नाही हे तिला जर पाहायचं असेल तर त्या भातातले जे शीत असतात, दाणे असतात, त्याला ती दाबून पाहत असते आणि भात शिजला की नाही ती ठरवते. तशाच प्रकारे देश जर तुम्हाला चांगला की वाईट हे समजून घ्यायचं असेल तर आमचं खेडं, आमचं गाव स्वयंपूर्ण आहे की नाही, आमचं गाव हे सन्मानाने जगतं की नाही,
हे जर घडत असेल तर देश सुखा समाधानाने नांदू शकतो. पण धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, संप्रदायाच्या नावावर जी मानवी दंगे या समाजात घडवण्याचा प्रयत्न होतो आहे, त्याच्या विरोधात तुकडोजी महाराजांनी त्या काळामध्ये मोठा एल्गार उभारला, मोठी चळवळ उभारली आणि म्हणून त्यांनी गावागावाला संघटित करायचा प्रयत्न केला. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे, अशा प्रकारचा वर सुद्धा परमेश्वराला, परमेश्वर नावाची कुठली संकल्पना असेल त्या संकल्पनेला त्यांनी म्हटलं की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, बडनिंदका मनी ही सत्य न्याय वसुदे, देवरची असा दे, सकळा सकळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असा दे. अशा प्रकारचा एक मानवतेचा विचार, माणुसकीचा विचार. मित्रो, धर्म म्हणजे काय आहे? धर्म म्हणजे मानवाला जीवन जगण्याचा एक रीत, जीवन जगण्याची एक आचारसंहिता आहे. पण आम्ही त्या आचारसंहितेला बाजूला ठेवलं. मी जर भगवान बुद्धाला मानत असेल तर बुद्धाच्या विचाराप्रमाणे मी जगलो पाहिजे. मी जर हिंदुत्वातल्या भगवद्गीतेला मानत असेल तर भगवद्गीतेचा कर्मसिद्धांत मी मानून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी येशू ख्रिस्ताला मानत असेल तर येशू ख्रिस्ताने बायबलमधून जो विचार दिला, जो मानवतेचा विचार दिला, त्याला मी मानलं पाहिजे. मी मोहम्मद पैगंबरांना मानत असेल तर त्या कुराणाच्या विचाराप्रमाणे जगता आलं पाहिजे. मित्र, आम्ही जगणं बाजूला ठेवलं आणि फार म्हणजे समाजात असा वर्ग नाही आहे असं नाही आहे, पण मोठा वर्ग असा आहे की ते नुसतं त्या धर्माची लेबल लावून, त्या धर्माचे फक्त अवडंबर माजवून जगताना दिसतात. त्यांनी जर खऱ्या अर्थानं ज्या ज्या धर्माला ते बिलॉंग करतात, ज्या ज्या धर्माला ते मानतात, त्या धर्माचा विचार त्यांनी जर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये उतरवला, मित्र हो, कुठल्याही धर्माने चुकीचा विचार दिला नाही. भगवान बुद्धाचं पंचशिलाला तुम्ही तपासा, तुम्हाला प्रत्येक धर्मामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसेल. कारण चोरी करू नका, व्यभिचार करू नका, दारू पिऊ नका, मादक द्रव्याच्या आहारी जाऊ नका, हे विचार सगळ्याच धर्माने, कोणत्या धर्माने म्हटलं आहे की हिंसा करा? कुठल्याच धर्माने हिंसेचं समर्थन केलं नाही आहे. पण वाईट असं वाटतं की प्रत्येक धर्माच्या नावावरच हिंसा या देशामध्ये होते आणि हे तुकडोजी महाराजांना अभिप्रेत नव्हतं. तुकडोजी महाराजांनी जेव्हा याचं चिंतन केलं तेव्हा त्यांच्या एक लक्षात आलं की या देशाला एक सूत्रात जर बांधायचं असेल तर सामुदायिक प्रार्थनेसारखं दुसरं साधन नाही. कारण प्रार्थना ही सगळ्या धर्माला मान्य आहे. प्रार्थना म्हणजे काय? आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, एकीकडे पूजा आहे, दुसरीकडे प्रार्थना आहे. पूजा म्हणजे अवडंबर आहे. पूजा म्हणजे कसं आहे की माझं श्रद्धास्थान एखाद्या महापुरुषावर असेल, एखाद्या व्यक्तीवर असेल, एखाद्या देवावर असेल, त्याची प्रतिमा बसवायची, त्याच्या मंदिरात जायचं, त्याची जोरजोरात आरती करायची, त्याला फुलं वाहायचे, त्याच्या नावाने प्रसाद वाटायचा, त्याची आरती ओवाळायची. पण त्याच्या पलीकडे काय? पण प्रार्थना काय असतं? प्रार्थना ही माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसाच्या सोबतीला कोणी येत नाही, फक्त प्रार्थना येत असते. कारण तुम्ही पहा, मूल जन्माला येतं, मूल जन्मताबरोबर काही बोलत नाही, मग त्या भावना कशा व्यक्त करतात? तुम्ही पहा की आई मुलाला पाळण्यात टाकते आणि आपल्या कामात व्यस्त असते. मूल रडायला लागतं. ते मूल का रडतं हे काम करणाऱ्या आईला बरोबर समजतं. त्या मुलांनी जर बारूद ओलं केलं असेल तर आई कोणाला तरी घरातल्या मोठ्या व्यक्तीला सांगते की बापूचं थोडं बारूद बदलवून टाका, मी कामात आहे. पण त्या मुलाला भूक लागली असेल ते आईला बरोबर कळतं. आई कोणाला सांगत नाही, पटकन धावत जाते, त्या मुलाला उचलते आणि पाना पाजते. कारण ते मूल आईसोबत प्रार्थनेतून बोलत असते, ती आपल्या प्रार्थना करत असते, जी विनवणी करत असते. त्या रडण्यातून तिला बरोबर कळते की माझ्या मुलाला काय कशाची गरज आहे. मित्रो, ही प्रार्थना माणसाच्या मृत्यूच्या शेवटच्या घटकेपर्यंत तिच्या सोबत असते. तुम्ही पहा, रस्त्याने आपण चालतो, आपल्याला ठेच लागते. आपल्याला ठेच लागली असताना आपण पहिल्यांदा ठेच जर हळू असेल किंवा त्याच्यापासून खूप जास्त दुखापत झाली नसेल
तर आपण म्हणतो आई ग, हे एकदम आपल्या तोंडून निघतं. पण तोच जर थोडीशी ठेच मोठी असेल, त्याचा दुःख आपल्या शरीराला जर जास्त झालं असेल, तर आपण वडिलांचं स्मरण करतो. बाबा का सहज निघतं, ते काय आपण त्याच्यासाठी थांबत नाही, ते सहज आपल्या तोंडून निघतं. पण मोठा अपघात जर असेल तर आपण देवाला स्मरतो, ज्या ज्या महापुरुषांना आपण मानत असतो किंवा ज्या देवावर आपली श्रद्धा असते, आपण पटकन त्याचं चिंतन करतो, त्याचं स्मरण करतो. याचं कारण आहे तिथे प्रार्थना. तिथे असं म्हणत नाही की मला ठेच लागली, मी आता आरती करेल, मी इथं भजन करेल, मी इथे देवपूजा, असं नसतं मित्र. तिथे प्रार्थना कामात येते. आणि म्हणून सगळ्या महापुरुषांनी, जगाच्या पाठीवर जी जी महापुरुष झाली त्या सगळ्या महापुरुषांनी प्रार्थनेला प्राधान्य दिलेलं आहे. आणि प्रार्थना म्हणजे मग काय आहे, ती कमिटमेंट आहे. आपण एकमेकाशी, म्हणजे आपण जगत असताना कसं जगलं पाहिजे. मी जगत असताना कोणाला दुःख देणार नाही, मी जगत असताना मला जमेल तेवढं सहकार्य करेल, मी जगत असताना कोणाशी खोटं बोलणार नाही, कोणाशी खोटा व्यवहार करणार नाही. आणि म्हणूनच मग तुकडोजी महाराजांच्या एक लक्षात आलं की ही प्रार्थना सगळ्या धर्माला मान्य आहे. म्हणून मग त्या सगळ्या धर्माच्या प्रार्थनेचा संकलन त्यांनी आपल्या एका सामुदायिक प्रार्थनेच्या पद्धतीत आणला. आणि मग त्याची ती प्रार्थना जी मी मगाशी म्हणालो की मंगल नाम तुम्हार प्रभु जो गावे मंगल होत सदा, अमंगल हारी कृपा तुम्हारी जो चाहत मंगल होत सदा. त्या प्रार्थनेच्या अधिष्ठानामध्ये, अष्टकामध्ये कुठल्या एका व्यक्तीची स्तुती नाही आहे. तर तिथे आम्ही जगायचं कसं, आणि जगत असताना आम्ही कुठेतरी कमिटमेंट, कुठेतरी आमचं एक संकल्प असला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यात प्रार्थनेत असं म्हणतात, हो चीड झूठे राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करण को दास की, परवा नहीं हो जानकी. त्याच्या पुढे असं म्हणतात, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. म्हणजे ही प्रार्थना मला रोज म्हणताना आठवण आली पाहिजे की मी अन्यायाचा प्रतिकार करेल, अन्यायाबद्दल मला चिड येईल, पण मी दुसऱ्यांसोबत कधी वाईट वागणार नाही. मी दुसऱ्याने अन्याय केला तर मला अन्याय वाटेल, पण मी अन्याय केला तर याचं चिंतन मला व्हावं, म्हणजे प्रार्थना. सकाळच्या ध्यानामध्ये तुकडोजी महाराजांनी फार सुंदर म्हणलं, आओ सभी मिल जाए के प्रभु ध्यान धरेंगे, सबका भला करो यही आवाज करेंगे. आती रही हवा भली दुनिया में जोर की, छोड़ेंगे नहीं कामना प्यारे किशोर की, टुकड़िया कहे गुरुदेव से भवधार तरेंगे, सबका भला करो यही आवाज करेंगे. आमची प्रार्थना कशी असली पाहिजे. आपली प्रार्थना ही व्यक्तिगत राहते. आम्ही प्रार्थना करतो, ज्या महापुरुषांच्या त्या प्रतिमेसमोर उभं होतो, कोणी मेणबत्ती लावतो, कोणी अगरबत्ती लावतो, कोणी फुलवात लावतो, निरांजनी लावतो, धूप जाळतो. आणि आपली प्रार्थना कशी असते, परमेश्वरा मला एकट्याला सुखी ठेव, माझ्या मुलांना सुखी ठेव, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. पण मित्र हो, आपण जर म्हटलं की या मानव समूहाला सुखी ठेव, त्या मानव समूहामध्ये तुम्ही सुद्धा एक घटक असता. ही वृत्ती तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. ही वैश्विक वृत्ती, विश्व स्नेह का ध्यान धरे और सबका सब सन्मान करे, ही वृत्ती ज्या दिवशी तुमच्यामध्ये निर्माण होईल, तेव्हा प्रत्येक मानवाकडे तुम्ही माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहणार. नाही तर मग आम्ही जातीच्या दृष्टिकोनातून पाहतो, धर्माच्या दृष्टिकोनातून पाहतो. आपण एखाद्याच्या घरी जेव्हा जातो तर त्याच्या घरी गेल्यानंतर आधी आपण पाहतो की याच्याकडे प्रतिमा कुठल्या लागलेल्या आहेत. त्याच्याकडे जर रामकृष्णाच्या प्रतिमा लागल्या असेल तर आपण त्याला हिंदू म्हणून समजतो. त्याच्याकडे जर पांडुरंगाची प्रतिमा असेल तर आपण त्याला वारकरी आहे असं समजतो. त्याच्याकडे भगवान बुद्धाची प्रतिमा असेल तर हा बुद्धिस्ट आहे असं समजतो. त्याच्याकडे येशू ख्रिस्ताची प्रतिमा असेल त्याला ख्रिस्त आहे असं समजतो. तिथे अल्लाची कुठली तरी एखादी मजार किंवा अमुक अशा प्रकारचा जर दर्ग्याची फोटो असेल तर त्याला मुस्लिम म्हणजे आमचं पाहण्याचा दृष्टिकोन पहा कसा आहे. हा तर इथपर्यंत झाला. पण हिंदू धर्मामधल्या जाती व्यवस्थेमध्ये सुद्धा आम्ही पहा कशा प्रकारची एक मानसिकता आहे की एखाद्याकडे नामदेव महाराजांचा फोटो दिसला तर मग आपल्याला डोक्यात येतं पटकन की हा शिंपी असला पाहिजे. एखाद्याकडे सावता महाराजांचा फोटो दिसला तर हा माळी असला पाहिजे. नाही, आम्ही संतांना सुद्धा, महापुरुषांना सुद्धा, ज्या महापुरुषांनी आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही जातीचं समर्थन केलं नाही, या जाती व्यवस्थेला मोडायसाठी, या समाजामधल्या अनिष्ट रूढ्या आहेत, अनिष्ट प्रथा आहेत, त्या मोडण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केले.
पण आम्ही त्यांना जातीत आणून बसून दिलं. आणि मग कोणाचं तर बाबा तेली असेल तर त्यांनी संताजीची पूजा करावी, अमुक जातीचं असेल त्यांनी त्याची पूजा करावी. अशा प्रकारचं आपण एक वातावरण समाजात निर्माण केलेलं आहे. हे फार चुकीचं आहे मित्रो, हे थांबवता आलं पाहिजे. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी पाहिलं की या सगळ्या जाती व्यवस्थेला, या पंथ संप्रदायाला एका ठिकाणी जर आणून बसवता येत असेल तर ते फक्त प्रार्थनेत बसवता येते. आणि म्हणून ही प्रार्थना पद्धती त्यांनी इतकी सोपी. आणि मग प्रार्थनेच्या अधिष्ठानावर सुद्धा मित्र हो, त्यांनी कुठलाही कोणाची प्रतिमा ठेवली नाही, तर एक तकिया ठेवला. तो पांढरा तकिया. कधी कधी लोकांचा गैरसमज होतो की हा कोणाचा तरी बसायचं अधिष्ठान असेल. नाही मित्र, ते अधिष्ठान असं की त्या ठिकाणी मी ज्याला मानतो, ज्या श्रद्धेने ज्या व्यक्तीला, ज्या महापुरुषाला, ज्या शक्तीला मानतो, ती शक्ती त्या ठिकाणी विराजमान आहे असं समजून त्यासाठी महाराजांनी म्हटलं, हे शुद्ध आसन कादीचे वर गोल तकिया शोभला, हा नील दीपक दावितो बघ शुद्ध सात्विक ही कला, बघ धूप बत्ती आरती एक एक साधी योजना, किती गोड वाटे या जीवा कर सामुदायिक प्रार्थना. त्याच्याही पलीकडे महाराजांनी मंदिराची संकल्पना कशी आणली पहा. सबके लिए खुला है मंदिर ही है हमारा, आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ही है हमारा. मंदिर म्हणजे चार भिंतीचं नाही मित्रो, मानवाचं मंदिर हे मानवाचं शरीर आहे. आणि या मंदिराला जर आम्ही भग्न करत असू तर ते मंदिर तुम्ही कुठल्या त्या दगडा मातीच्या मंदिरात, महाराजांनी सांगितलं मंदिर में खूप प्रेम है पर जीव का दुश्मन है, जाना नहीं सेवा धर्म व्यर्थ ही अभिमान है. त्यापुढे महाराज म्हणतात, मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. म्हणून त्यांनी मंदिरा संबंधात असं म्हटलं, मैदान पट बिछाया डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ही हमारा, देशी विदेशियों का मंदिर ही हमारा, आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ही हमारा. मानव का धर्म क्या है मिलती है राह इसमें, चाहता भला सभी का मंदिर ही हमारा. म्हणजे अशा प्रकारची मंदिराची एक वेगळी संकल्पना तुकडोजी महाराजांनी मांडली. कारण या मंदिराच्या आडोशानीच सर्वात जास्त पाप, सर्वात जास्त व्यभिचार, सर्वात जास्त मानवांना दुःख देण्याचं, त्यांच्यावर अत्याचार करण्याची कारस्थानं याच मंदिरांमधून आपण पाहतो, रोज वाचतो, बोलतो. म्हणून तुकडोजी महाराजांना, तुकारामांना या संत परंपरेलाचा फार म्हणजे त्यांच्याबद्दल यांना दुःख होतं. आणि ते दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. आणि म्हणूनच गुरुदेव सेवा मंडळाची सामुदायिक प्रार्थना ही कुठल्या एका जाती पंथ संप्रदायाची नाही, एका धर्माची नाही, ती मानवाला जोडण्याची आहे. आणि म्हणून या प्रार्थनेमध्ये, या प्रार्थनेच्या निमित्ताने, कारण तुकडोजी महाराजांनी सांगितलं, सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना, विश्वात नांदेल शांतता, तेथे गावाची कोण कथा, सामुदायिक प्रार्थनाच करील एकता तुकड्या म्हणे. इतका मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलेला आहे की आम्ही या प्रार्थनेच्या माध्यमातून माणसाची मन जोडू शकतो. आणि हा प्रयत्न सातत्याने या देशात व्हायला हवा. कारण दुःख वाटतं की आम्ही जगतो आहोत, पण आम्ही खरंच माणसासारखं जगतो आहोत का? अरे येथे कुत्रे मांजर पण जगतात, पण माणसांचं आणि पशूंमध्ये किती, पशूंना समजतं की आपण संघटितरित्या जगलं पाहिजे. तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलंय. ते म्हणतात, पशुपक्षी ही किटके किती, बघ मेळ करुणी राहती, आपत्ती येता कोणती, अतिसंगटुनिया धावती, तू मानवाचा देह धरुणी, कान तुझही भावना, उठा रे पुत्रा झडकरी, कर सामुदायिक प्रार्थना, कर सामुदायिक प्रार्थना. अरे कीटकांना पहा ना तुम्ही, मुंग्या सुद्धा संघटित राहतात. म्हणजे महाराज एका ग्रामगीतेत फार सुंदर लिहितात, गवती दोर हत्तीशी आवरी गवती दोर, मुंग्या ही करती सापाशी जरजर. तुम्ही मुंग्या संघटितरित्या सापाला सुद्धा मारून टाकतात. आणि लांडगे, रानकुत्रे जे असतात की नाही, संघटना के मारे कुत्ते फाडके खाते शेरों को. हे जर जंगली कुत्रे एकत्र कळपानी राहतात, ते वाघाला सुद्धा म्हणजे फाडून खाऊ शकतात. एवढी संघटनेत ताकद असते.
आणि आपण मानवाच्या जन्मात येऊन सुद्धा आपण ही संघटनेची ताकद समजून घेत नाही. आपण आपसामध्ये जातीभेद धर्मभेद करत असतो. हे तुकडोजी महाराजांना याचं दुःख होतं आणि या प्रार्थनेच्या माध्यमातून ते दुःख संपावं. आणि गाव म्हणजे कसं की प्रत्येक माणूस दुःखी कुणी नसावा. म्हणजे दुःखी म्हणजे याचा अर्थ कसा आहे की मला जे काम येतं ते काम माझ्या परीने मी करेल, माझ्या परीने मी त्या कामामध्ये माझं योगदान देईल. आपल्याकडे कसं होतं की आपण आपलं कर्तव्य सोडून देतो, आपण दुसऱ्याकडे बोट दाखवत असतो की माझ्या घरासमोर कचरा पडलेला आहे तर मला असं वाटतं की गावातल्या कॉर्पोरेशननी, ग्रामपंचायतनी, नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तो उचलावा. पण माझ्या घरासमोर तो कचरा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जे जंतू निर्माण होतील, त्याच्या घाणीपासून जे कीटक निर्माण होतील किंवा त्याच्यामुळे जी दुर्गंधी फैलेल त्याचा मला त्रास होईल, त्याचा माझ्या आरोग्यावर, माझ्या कुटुंबाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल. ही गोष्ट 65 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आमच्या डोक्यात येत नाही. आम्ही गाव कोणाचं म्हटलं तर आमचं म्हणतात, माझं म्हणत नाही. ज्या दिवशी हे गाव माझं आहे, मी या देशाचा आहे, मी हा शब्द माझं आहे, हे ज्या दिवशी तुम्हाला राष्ट्राबद्दल वाटेल त्या दिवशी हे राष्ट्र खऱ्या अर्थानं सन्मानाने जगेल. आणि सन्मानाने आपण म्हणतो की आमचा देश जगामध्ये फार मोठा देश आहे आणि आम्ही फार हे आहो. मित्र हो, हे सांगण्याच्या गोष्टी आहेत. ते तेव्हा शक्य होतं की आज जपानसारखं लहानसा देश जर स्वतःला प्रगत करतो त्याला कारण आहे की त्यांनी महापुरुषाला पूजेत बसवलं नाही तर महापुरुषांचे विचार जीवनात उतरवले. आम्ही सुद्धा या संत महापुरुषांना पूजेत बसवण्यापेक्षा, म्हणून तुकडोजी महाराजांनी लिहिलं की एवढी ही त्यांची ग्रामगीता ग्रंथ, त्या ग्रामगीता ग्रंथाबद्दल ते म्हणतात, ग्रामगीता नव्हे पारायणासी, ती वाचता वाट दावी जनासी, समूळ बदलवी जीवनाशी मणी घेता अर्थ तिचा, ती नवे फुले टाकण्यासाठी, ती आजच्या काळाची उद्धार दृष्टी, आजच्या काळाची संजीवनी बुटी समजतो आम्ही ग्रामगीता. या ग्रामगीतेत काय आहे? या ग्रामगीतेत कुठल्याही देवाचं हे नाही आहे, कुठल्याही परमेश्वराचं नाव नाही आहे, कुठलाही अशा प्रकारचं त्याच्यामध्ये चिंतन महाराजांनी मांडलेलं नाही. तर महाराजांनी काय लिहिलं आहे? घर कसं असावं, आपली मुलं कशी असावी, आपलं कुटुंब कसं असावं, मग गाव कसा असावा, देश कसा असावा, आपले राजकीय पुढारी कसे असावे, इथपर्यंत की आपलं शिक्षण कसं असावं. तुकडोजी महाराज तर फार सुंदर लिहितात, आता नको फक्त उच्च शिक्षण, हे तो गेले मागील उगील पुन्हा, आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. आज आम्ही पाहतो की मुलं डिग्र्या घेऊन आलेत, शिक्षणाच्या वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस आम्ही उघडलेत. पण मुलाला जर तुम्ही व्यवहारिक ज्ञान सांगा, एक भाजी आणायसाठी जर त्याला मार्केटमध्ये पाठवा तर तो भाजी सुद्धा बरोबर घेऊ शकत नाही. त्या भाजीवाल्यांनी सांगितले तेवढे पैसे देतो आणि घरी आल्यावर जर आईने विचारलं का रे हे वांगे केवढ्याचे आणले, अमुक भाजी केवढ्याची आणली, तर त्याला तेही माहीत नसते. कारण ते कॅल्क्युलेशन त्याला कॅल्क्युलेटर करण्याची सवय होऊन गेलेली आहे. त्याने जेवढे पैसे मागितले तेवढे तो देतो. हे जे व्यवहारिक ज्ञान आहे, हे व्यवहारिक ज्ञान हे तुकडोजी महाराजांनी या ग्रामगीतेच्या माध्यमातून मांडलं की आमचा देश, आमचा समाज, आमचं व्यक्ती, आमची मुलं कशा प्रकारची घडली पाहिजेत. आज तुम्ही पाहिलं की मुलांना कुटुंबातले घरातले काम येत नाही. म्हणजे मुलगी जर असेल तिला साधा चहा करता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही. इतकं पारतंत्र्यात, इतकं आम्ही गुलामी स्वीकारलेली आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीत, कारण आज तुम्ही पाहिलं की जी संस्कृती आम्ही डेव्हलप करून आलो आमच्या देशामध्ये, ज्या संस्कृतीमध्ये मानवी मूल्य होती आमच्या देशातल्या, ती संस्कृती आम्ही लोप पावत जाऊन कुठली तरी पाश्चात्य संस्कृतीचा इतका मोठा प्रभाव आमच्यामध्ये दिसतो की आमच्या खानपानामध्ये सुद्धा आज परिवर्तन झालेलं आहे. आणि तुकडोजी महाराजांनी त्या सगळ्या विषयांना या ग्रामगीतेतून मांडलेला आहे. आणि फक्त ग्रामगीतेत त्यांनी प्रश्न उभे केले नाहीत, तर प्रत्येक सामाजिक प्रश्नांना त्याचं उत्तर सुद्धा दिलं आहे की आपण अशा प्रकारे जर वागलो तर आपण हा देश आणि या देशासोबत आम्ही सगळे सुखी राहू शकतो. अशा प्रकारचा एक सुंदर असा विचार. मित्र हो, शेवटी अध्यात्म म्हणजे काय, माझ्या म्हणजे जे काही चिंतन आहे, आकलन आहे, त्यात मला एवढं समजतं, अध्यात्म म्हणजे सत्य, सत्याप्रमाणे जगा. ज्याला भगवान बुद्धांनी सत्यमेव जयते म्हटलं की सत्याच्या मार्गाने चला, अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. आणि आपण आपल्या परीने जगलो,
ज्यांनी सत्याशी नाते जोडले, त्यांच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले, बोलण्याहून सामर्थ्य आले, त्याच्या निर्मळ जीवनाचे मित्र हो. आपण त्या सत्याला जर स्वीकारलं, पण दुःख असं आहे की वाईटाला आम्ही लवकर स्वीकारतो, पण सत्याला, चांगल्या गोष्टीला स्वीकारत नाही. वाईट ज्या काही प्रथा असतील, चालीरीती असतील किंवा जे व्यसन असतील, त्यासाठी कुठेही प्रशिक्षणाची सोय नाही आहे. पण त्या वाईट गोष्टी आम्ही पटकन ॲक्सेप्ट करतो, ज्याला प्रशिक्षणाची गरज भासत नाही. पण ज्या चांगल्या गोष्टी असतात समाजामध्ये, चांगलं बोलणं असेल, चांगलं वागणं असेल, याच्यासाठी हजारो रुपये देऊन क्लासेस भरवल्या जातात, पुस्तकं लिहिल्या जातात. म्हणजे वाईट गोष्टीसाठी पुस्तकं नाही तरी पण ती स्वीकारली जाते, पण चांगल्या गोष्टीसाठी एवढे ग्रंथ आहेत, एवढे महापुरुषांनी दिलेले विचार आहेत. ते विचार आम्ही अंमलात आणत नाही, आचरणात आणत नाही. आचरणात आणणे यालाच प्रार्थना म्हणतात. कुठली गोष्ट आचरणात आणणे म्हणजे त्याला जीवनाचा अर्थ समजला असा त्याचा अर्थ होतो. आणि मित्र हो, या महापुरुषांना प्रतिमेत किंवा पूजेत बसवण्यापेक्षा ते जर तुमच्या विचारात, तुमच्या जीवनात जर त्याचा विचार अंमलात आला, तर मित्र हो, तुम्ही आम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय गुरु.